सैराटमधील आर्ची अर्थात रिंकू राजगुरूनं इस्लामपूरकरांना अक्षरशः वेड लावलं। आर्चीची एक झलक बघण्यासाठी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये भर पावसामध्ये तब्बल 2 तास शेकडो लोक जागेवर उभे होते। शहरातील रस्ते, दुकान आणि इमारतींवर महिला आणि पुरुषांनी खचाखच गर्दी केली होती। इस्लामपूर नगरपालिकेने बांधलेल्या अद्ययावत अशा अंबिका उद्यानाचं उद्घाटन राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील आणि रिंकू राजगुरू यांच्या हस्ते करण्यात आलं। 4 कोटी रुपये खर्च करून 3 एकर परिसरात उभारलेल्या या उद्यानात मिनी ट्रेन, संगीत कारंजा, गोवर्धन पर्वत, अंबिका देवीची मूर्ती आहे, लहान मुलांसाठी खेळणी आहेत, याशिवाय 1500 स्क्वेअर फूट लॉन आणि वेगवेगळ्या प्रकारची 450हून अधिक झाडं आहेत। इस्लामपूर नगर परिषदेमध्ये अनेक बगीचे केलेले आहेत। आज एका नव्या बगीच्याची भर पडते आहे। अतिशय अत्याधुनिक लहान मुलांपासून कुटुंबांपर्यंत सर्वांनाच इथे येऊन म्युझिकल डान्सिंग फाउंटनपासून रेल्वेपर्यंत बऱ्याच वेगवेगळ्या सुविधांचा आस्वाद घेता येईल असा बगीचा आज या ठिकाणी तयार करण्यात आला आहे आणि त्याचं आज उद्घाटन झालं। मला आनंद आहे की इस्लामपूर, उरण इस्लामपूरमध्ये असा बगीचा आहे जो कदाचित इतर आसपासच्या कोणत्याही शहरात नसेल। इस्लामपूरकरांना ही पर्वणी आहे असं मला वाटतं। त्याच्यामध्ये लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारची ॲम्युनिटीज आपण दिलेल्या आहेत। रेल्वे आहे, नंतर आपलं कल्चरल ह्याच्यासाठी ह्याचा वाडा आहे, पाटील वाडा आहे, गोवर्धन पर्वत आहे आणि शिवाय सगळ्यांसाठी मनोरंजन म्हणून मोठा एक असा म्युझिकल फाउंटन सुद्धा आपण तिथे केलेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।